Hello everyone, welcome to all of you in this video. You know very well, today we are going to learn one new topic and name of that topic is an epitome of courage. But dear students, I have one surprise to all of you today. Today, I am not going to teach you. Today we are going to do something different. See, me and my one teacher friend, Mr. Sagar Jagtap sir from Rajendra Vidyalay Khandala, just while teaching online using Zoom app or Google Meet app, we announced to students that if anyone is interested to teach any lesson, we will give him that opportunity. And one brilliant student took this challenge. Her name is Divya Dhaigude. You will be surprised by her explanation. Within few hours, she prepared and explained this lesson and epitome of courage and explained in detail. And me and Mr. Jagtap sir recorded this, and now again we are going to learn this lesson, but now with all in-text questions and all unfamiliar words also. So without wasting our time, let's learn this lesson from one brilliant student, Divya Dhaigude. Let's start. Thank you, sir, for giving me such a golden opportunity. An epitome of courage. करेज म्हणजे काय, कोणी मला सांगेल का? शक्यतो आपण डिस्कस करूयात. सर माझ्यापेक्षा खूप चांगलं शिकवतात, त्यामुळे मला वाटतं की आपण थोडंसं डिस्कशन करूयात. करेज म्हणजे काय, कोणी सांगेल का मला? धैर्य, धाडस. हा, करेज म्हणजे धैर्य किंवा धाडस. आता चॅप्टरला मी सुरुवात करते. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps or mourn over them our whole life through. Mourn म्हणजे आपण त्यावर रडत बसतो किंवा कारण देत बसतो. म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही संकट येतात किंवा हार्ड सिच्युएशन्स येतात, आपण त्यांविषयी कारण देत बसतो, त्याविषयी दोष देत बसतो आपले पूर्ण लाईफभर. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण ह्या सेंचुरीमधल्या, ह्या शतकामधले एक सायंटिस्ट होते, ग्रेटेस्ट सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग. त्यांनी मात्र असं केलं नव्हतं. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. तरीही त्यांना एक असाधारण असं म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा आजार झाला होता आणि खरं तर तो खूप होता. पण त्याही परिस्थितीत त्यांनी कुठलंही कारण न देता किंवा स्वतःला कमी न समजता त्यावर मात करून स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी रिसर्च वर्क सुरू केलं. डॉक्टर हिज एक्झाम्पल करेज टू इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इव्हन अंडर ट्राइंग सर्कमस्टन्सेस. त्यांची स्टोरी आपल्याला इन्स्पिरेशन देते की लाईफमध्ये किती हार्ड सिच्युएशन आली तरी आपण रिझन नसता आपण त्यावर मात केली पाहिजे किंवा निदान आपल्याला तसं करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. मला वाटतं की करेज धैर्य नेमकं काय असतं. धैर्य म्हणजे आपलं असं इन्स्पिरेशन असतं की जे आपल्याला स्वतःकडून मिळतं. असं जेव्हा आपल्या लाईफमध्ये एखादी हार्ड सिच्युएशन येते किंवा अशी कंडिशन येते की जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आता मी काहीच करू शकणार नाही, आणि तेव्हा अशी एखादी गोष्ट असते जी आपल्याला मनापासून करावीशी वाटत असते, पण काहीतरी प्रॉब्लेम येतो, तेव्हा जेव्हा आपण सगळं सोडून ती गोष्ट करण्यासाठी धडपडत असतो ना, त्याला करेज म्हणतात. तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओज बघा किंवा अजून इन्स्पिरेशन शोधा, तुम्हाला तेवढ्यापुरतं मोटिवेशन मिळेल, तेवढ्यापुरतं इन्स्पिरेशन मिळेल, पण जोपर्यंत तुमचं एम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करेज आहे ना, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही, असं मला वाटतं. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be held as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light.
More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. 300 वर्षांपूर्वी गॅलिलिओ नावाच्या एका महान शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. म्हणजे मृत्यू नव्हता झाला. हा बरोबर त्या दिवशी मृत्यू झाला होता 8 जानेवारीला. आणि त्याच दिवशी स्टीफन हॉकिंगचा जन्म झाला होता. म्हणजे हा आपण योगायोग म्हटलं तरी चालेल. 8 जानेवारी 1946 साली. आणि खरं तर त्याच्या आई वडिलांना याची कल्पना सुद्धा नव्हती की त्यांचा मुलगा मोठा होऊन एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होईल जो जगाला विश्व उत्पत्तीविषयी खूप मोठे तत्वज्ञान सांगेल म्हणून. Okay, one in-text question is here. See, what did Stephen Hawking's parents fail to know about him? And we know answer of this question is Stephen Hawking's parents knew little that he would be one of the greatest scientists of this century. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज ही खूप असाधारण अशी गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट वेन दे फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. ही अशी क्वालिटी आहे किंवा ही अशी गोष्ट आहे जी लोकांना हरू देत नाही. कुठल्याही हार्ड कंडिशन त्यांना हार मानू देत नाही. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज. म्हणजे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे धैर्याचं प्रतीक आहे. सो तुम्हाला जर का अशी कुठली व्यक्ती किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील अशी व्यक्ती कुठली माहीत असेल की जी खूप करेजने काहीतरी करते आणि तिला सपोर्ट करताय सगळे, तर तुम्ही मला नक्की सांगा. कारण आपल्या समाजात असं खूप कमी वेळा होतं की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करू इच्छितो पण आपला समाज त्याला नाकारतो, त्याला कारण देतो. तेव्हा जेव्हा ती व्यक्ती करून दाखवते तेव्हा तोच समाज त्याला अतिशय सपोर्ट करतो. पण जेव्हा तो काहीतरी करू इच्छित असतो तेव्हा त्याला मात्र खूप अडवलं जातं. खरं तर हे चुकीचं आहे. सो कुणाला माहितीये का अशी व्यक्ती? रोटीची अशी माहिती द्या कोणीतरी की जिनं समाजाच्या काही असेल रोष असेल त्या रोषाला सामोरं जाऊन काहीतरी कमवून दाखवले, मिळवून दाखवले अशी व्यक्ती लगेच आपल्या डोळ्यासमोर व्हेरी गुड प्रतीक्षा. येस, आणखी सिंधुताई का आहेत. ओके, लेट्स कंटिन्यू. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. See here, quirk of fate means unexpected change of destiny. अनपेक्षित वळण, दैवाचं विक्षिप्त अशा अर्थाचा हा शब्द आहे. So Dr. Stephen Hawking's whole body is bound to a wheelchair. Then also he became one of the greatest scientists of this century. That is the epitome of courage. ध्येयाचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे. Otherwise we know that so many times we just mourn माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. Now see, take an example of this great scientist. संपूर्ण शरीर आपलं व्हीलचेअरवरती असताना देखील ते जगातला एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले. याचा अर्थ तुमची परिस्थिती कधीही तुमच्या यशाच्या आड येत नाही. ओके, वन मोर इन टेक्स्ट क्वेश्चन इज हियर. सी, व्हॉट इज करेज? नाव वी हॅव डिस्कस्ड अबाउट करेज अँड answer is courage is a quality that does not make people lose heart in the face of difficulties. Okay, let's continue, Divya. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. स्टीफन पण आपल्यासारखाच एक सामान्य मुलगा होता आणि तो पण आपल्या मुलांसारखाच लहानाचा मोठा होत होता. तोही खोडकर होता आणि त्याला गणित विषय खूप आवडायचा आणि म्युझिक पण खूप आवडायचा. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. पण त्याचे वडील त्याला मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी फोर्स करत होते, पण त्याला मात्र मॅथमॅटिक्स आवडायचं. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं
पण मला वाटतं की आपण आपल्या चॉईसला जास्त प्रेफर केलं पाहिजे. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. त्यावेळेच्या काळात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आता पण प्रसिद्ध आहे आणि त्यावेळी खूप प्रसिद्ध होती, पण तेव्हा तिथे मॅथमॅटिक्स साठी स्पेसिफिक असा कोर्स नव्हता. त्यामुळे नाईटला जास्त स्टीफन हॉकिंगचा फिजिक्स विषय घ्यावा लागला, भौतिक शास्त्र घ्यावं लागलं. One more in-text question is here on this paragraph. Where was Stephen Hawking sent for studying mathematics? Okay, answer is very simple and you know this. Stephen Hawking was sent to the University of Oxford to study mathematics. Okay, Divya, continue. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. जेव्हा स्टीफन 17 वर्षांचे होते तेव्हा त्यांना असं जाणवलं स्वतःच्या बाबतीत की त्यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्यांच्यावर त्यांना कंट्रोल ठेवता येत नाहीये, किंवा त्यांचे म्हणजे आपण नॉर्मल चालताना वगैरे त्यांना ते कंट्रोल करता येत नव्हतं, ते अनेक वेळा पडायचे. दिस perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or Lou Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscle of the body. मग नंतर असं का होतं हे जाणून घेण्यासाठी ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि मग फॅमिली डॉक्टरने त्यांना सांगितलं की तू ALS और Lou Gehrig's disease नावाचा असा काही बेटा तुला झालाय आणि त्याने काय होतं की तुझी नर्वस सिस्टीम आहे ना ती काम करायची होते, त्यामुळे तू तुझ्या मसल्सवरचा जो कंट्रोल आहे तो गमावून बसतोस. आता असं कुणाला सांगितल्यावर तो निपटूनच जाईल, त्याच्यात काही हिंमतच राहणार नाही. इव्हन आपल्याकडे कुणाला सांगितलं तर मला नाही वाटत की तो काही दुखण्यातनं बरा होईल, कारण आपल्याकडे काय असतं गोष्ट खूप छोटीशी असते पण आपण तिचा खूप बाऊ करतो किंवा तिला खूप मोठं करतो. मला वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम हा आपल्यापेक्षा मोठा नसतो, आपण त्या प्रॉब्लेमला मोठं बनवत असतो, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेमला फेस करता आलं पाहिजे. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Stephen says that even as a child, म्हणजे जेव्हा ते लहान होते तेव्हा पण त्यांना हे जाणवत होतं की त्यांचं मसल कोऑर्डिनेशन म्हणजे त्यांच्या स्नायूंची जी काही हालचाल होती ती थोडीशी अनियंत्रित होती, कारण जेव्हा त्या लहानपणीचं त्यांचं जे हँडरायटिंग होतं ते थोडंसं असं खराब होतं आणि ते बघून त्यांच्या टीचरला खूप राग यायचा. पण यात स्टीफनचा काही दोष नव्हता, कारण ते स्वतःच कंट्रोल करू शकत नसायचे. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स आणि त्यांना खरं तर स्पोर्ट्समध्ये पण काही रस नव्हता. नेव्हरलेस दिस डिसीज कम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. तरीही अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे त्यांच्यावर एक मोठं संकट ओढवलं होतं. तरी म्हणजे आता त्यांना हा ठीक आहे, एखादा म्हणेल की त्यांना मसलचा प्रॉब्लेम होता ना, मग स्पोर्ट्स तर काही इंटरेस्ट नव्हता किंवा मग त्या मसलची रिलेटेड असं त्यांना काहीच करायचं नव्हतं, त्यामुळे त्यांना एवढं काही फरक पडत नव्हता असं नव्हतं, कारण तो डिसीज तो त्यांची नर्वस सिस्टीम अफेक्ट करत होता. ते त्यांचं कुठली मूवमेंट कंट्रोल करू शकत नव्हते. Now one more in-text question. What happened when he was 17? And answer is, when he was 17, Stephen noticed that he was becoming increasingly clumsy and fell down often without any reason. One more question is here. What did his family doctor diagnose? Now here you are going to write name of that disease, and name is also mentioned here in the text. Family doctor diagnosed an extremely rare disease called ALS or Lou Gehrig's disease. Okay, Divya, please continue it. How much time he had left on this planet was very uncertain. जर का तुम्हाला कोणी म्हणाले की तुम्ही तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्ही आता म्हणजे जशी आत्ताची कंडिशन आहे ना सध्याच्या कोरोनाच्या काळात की कोणी नाही सांगू शकत की उद्या काय होईल, असं जर का झालं तर मग कसं वाटेल ना, म्हणजे लोक खूप घाबरतात.
तसंच सेम स्टीफनच्या बाबतीत झालं होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड, म्हणजे रोगाचं निदान खूप वाईट झालं होतं. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच, आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं टाकलं होतं त्यांना की आम्ही या बाबतीत अजून काही नाही करू शकत. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a JN5. आणि तरीही स्टीफन हॉकिंगने त्यांचं रिसर्चचं जे वर्क होतं ते चालू ठेवलं, कारण त्यांना त्यात इंटरेस्ट होता आणि त्यांना माहित होतं की जर का मी हे करू शकतो तर मला त्यापासून कोणी टॉप नाही करू शकत, मला करायचं आहे. आणि नंतर त्यांचं लग्न बाहेर झालं. आणि as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. एवढं सगळं असूनही स्टीफननी त्यांचं लाईफ खूप चांगलं घालवलं किंवा त्यांनी त्यांच्या लाईफ मधली मजा घेतली. ते हिरमवून बसले नाहीत किंवा त्यांनी त्या बाबतीत दोष कधीच केला नाही. कोणीही कुठल्याही बाबतीत, शारीरिक व्यंग असो, तुमचा फॅमिली बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम असो किंवा कसाही, त्या बाबतीत दुसऱ्यांना दोष दिला पाहिजे ना स्वतःला, कारण तुम्ही खरं तर दोष देऊन तुमचा वेळ घालवत असता. अशा वेळी तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. तुम्ही असं म्हटलं पाहिजे की या जगात असे खूप लोक आहेत, जर का मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर कदाचित त्यांना पण मदत होईल आणि मीही यातून बाहेर पडेल. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि मग अशा रीतीने त्यांनी एका नव्या जोमाने त्यांचं रिसर्च वर्क पुन्हा सुरू केलं. म्हणजे एक नवीन जोश होता त्यांच्यात की आता मला हे करायचंच. म्हणजे स्टार्टिंगला ते करतच होते, पण जेव्हा असं कळलं तेव्हा साहजिकच त्यांनी ते काम नव्या जोमाने सुरू केलं, नव्या आशेने सुरू केलं. इन द मीनवाइल, मध्यंतरी, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. आणि हे सगळं चालू असताना ह्या डिसीजने, ह्या रोगाने त्यांच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवला आणि त्यांना पूर्ण अपंग करून सोडलं. He began studying the concept of black holes to get his PhD by this time. तरीही त्यांनी ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवरांचा जो त्यांचा अभ्यास होता तो चालू ठेवला आणि PhD मिळवली. He was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. त्यानंतर तर त्यांनी स्वतःवरचा कंट्रोल तर गमावला होताच, पण नंतर त्यांचा बोलण्यावरही ते कंट्रोल, म्हणजे त्यांना बोलता येत नव्हतं, एवढा हा डिसीज त्यांच्यावर ताबा मिळवत चाललेला होता. The study of black holes sparked his imagination with bright ideas. ब्लॅक होल्सच्या स्टडीने त्यांच्या आयुष्यामध्ये एक अशा नवीन आयडिया आणलं की, म्हणजे ब्लॅक होल्स कृष्णविवरांचा अभ्यास करताना जेव्हा आपण आपली एखादी आवडती गोष्ट करत असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी त्यांची तीव्रता आपल्याला जाणवत नाही, कारण आपल्याला माहितीच असतं कितीही काही झालं तरी सध्या आम्ही सुखात, म्हणजे मला जे हवं ते करतो. He made many epoch-making statements that shook established theories. त्यांनी खूप प्रकारच्या theories मांडल्या प्रकाशाविषयीच्या, आणि scientists believe that the universe began with the Big Bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. Big Bang नावाची थिअरी आहे विश्वाच्या उत्पत्तीविषयी. तुम्हाला वाचायला मिळाली तर नक्की वाचा. तर स्टीफन हॉकिंगने काय केलं की लाय अल्जेब्राची कन्सेप्ट होती त्याच्याशी बिग बँग कम्पेअर केली आणि पटवून दिलं की ती कशी योग्य येते. Okay, now it's time to in-text question. In-text question is, what did he study about to get his PhD? And the answer is, he studied about black holes to get his PhD. Okay, Divya, continue. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him. आणि एवढं सगळं असतानाही त्यांचं एक फिंगर मात्र यापासनं वाचलं, आणि त्यांनी व्हीलचेअरवर जरी ते असले तरी त्यांनी कम्प्युटरच्या माध्यमातून आपले थॉट इतरांना म्हणजे एक्सप्रेस, साहजिकच आपल्याला आपल्या भावना मांडण्यासाठी कुठलं तरी मीडियम पाहिजे असतं, आणि जोपर्यंत आपण आपल्या इमोशन्स, आपल्या भावना किंवा आपल्याला जे काही वाटतं तो इतरांना सांगू शकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण कुठे आहोत, आपलं काय चाललंय आणि आपण इतरांसाठी काय करतोय. सो त्यासाठी ते कम्प्युटरची हेल्प घेऊ लागले. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. न्यूमरस ऑनरी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टॉड ऑन हिम. त्यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळाले, खूप सारे सन्मान वगैरे मिळाले.
He is a fellow of Royal Society and a member of US National Academy of Sciences. ते US नॅशनल सायन्स अकॅडमीचे मेंबर पण होते. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. ते आइन्स्टाईन्स आणि त्यांची बरोबरी जरी होत असली ना तरी हॉकिंग हा खूप नम्र व्यक्तिमत्व होतं. त्यांचं अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a learner in mind. म्हणजे ते जरी इतके ग्रेट वर्क करून गेले तरी त्या अतिशय नम्र होते, अतिशय साधेसुधे होते. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम कसे होते तसं. His writing is full of wit and humor. त्यांचं लेखन हे अतिशय व्यवहार ज्ञानाने भरलेलं आणि विनोदपूर्वक असायचं. त्यांचे पुस्तक आहे एक, मला आता नाव आठवत नाहीये पण मी नंतर सेंड करेल आपल्या ग्रुपवर. ते खूप छान आहे. हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टूड हिम. त्यांची स्टाईल इतकी जबरदस्त होती ना, म्हणजे तुम्ही तुमच्या विषयात किती पारंगत आहात याला महत्त्व नसतं. तुम्ही तुमचा विषय किती प्रभावीरित्या लोकांना पटवून देऊ शकता किंवा त्यांच्यासमोर मांडून देऊ शकता ना याला महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञान किती देता याला महत्त्व असतं, तुम्ही किती मिळवलं याला नाही. ते इतक्या प्रभावित, त्यांचे एवढी कमांड होती त्या विषयावर की ज्यांना पाणी मात्र ज्ञान नाहीये ना त्यांना सुद्धा या कन्सेप्ट खूप सहजरित्या ते समजावून द्यायचे. ही बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम is one of the best selling books of our times. A brief history of time म्हणून त्याचे पुस्तक आहे आणि ते जगप्रसिद्ध आहे. Okay, on this paragraph, here is one more question. What did the writer say about the books authored by Dr. Hawking? And the correct answer is the writer says that Dr. Hawking's writing is full of wit and humor. His writing style is lucid and his language is so simple that even non-scientists can understand it easily. Okay, let's continue. On being asked how he feels about having the ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, "Not very different from the rest. I try and lead as normal a life as possible, and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many." जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही अशा भीतीदायक आजाराला फेस करत आहात, तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे आशावाद हा खूप महत्वाचा असतो ना. मला आनंद आहे की मी जे मला हवंय ते करतोय आणि माझं लाईफ पूर्णपणे जगतोय आणि मला रिग्रेट नाहीये की मी या सर्व गोष्टींमुळे थांबलोय. डॉक्टर हॉकिंग believes that in the next millennium science will discover the core secrets of the universe. त्यांना खात्री आहे की पुढील काही कालावधीनंतर किंवा काही वर्षांनंतर सायन्स खूप या विश्वाचं रहस्य उलगडून काढेल आणि मानवी जीवनावर अत्यंत सुखाचा काळ येईल. इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी वन प्रेडिक्ट्स या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे विश्व कशासाठी आहे आणि हे विश्व कधी नष्ट होणार आहे हे सगळं. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्ह. डॉक्टर हॉकिंग सारखे खूप सारे पर्सन्स आहेत जे आपल्या लाईफमध्ये करेज विषयी आपल्याला खूप काही सांगून जातात. जसं की मगाशी प्रतीक्षाने सांगितलं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. मला विचाराल तर बाजीप्रभू देशपांडे हे पण करेजचं खूप चांगलं उदाहरण होते. कारण इतकं सोपं आहे एवढ्याशा खिंडीत थोड्या लोकांसोबत हजारोंची सैन्यावर रोखून ठेवणं. त्यासाठी करेज शिवाय दुसरं काही उपयोगीच पडू शकत नाही. आणि let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. आपल्या सगळ्यांना अशा लोकांचा आदर वाटला पाहिजे. मला वाटतं नुसतं आदर वाटून काम भागणार नाही. आपल्याला चांगले हातपाय मिळालेत तो आपण पण काहीतरी केलं पाहिजे. निदान आपल्या समाजासाठी ठीक आहे, एक वेळ तुम्ही समाजाला गाळा, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, तुमच्या फ्रेंड्ससाठी तरी निदान तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठी सोडून. कारण दुसऱ्यांसाठी जो करण्यात आनंद असतो तो कशातच नसतो. भले तुम्ही आता
म्हणजे तुमची कितीही वाईट कंडिशन असो पण नंतर तुम्हाला हेच लोक उपयोगी येतात आणि आपण समाजाचं देणं लागतो. सो थँक्यू सर. I hope all of you have just inspired by Divya. Her way of explanation is really too good. Just note down all in-text questions, all unfamiliar words. If you are also interested to teach any lesson, just inform us. We will give this opportunity to you also. That's it in this video. And don't forget to like and share this video, comment to this video, and one more thing, subscribe this YouTube channel to get latest video notification. That's it in this video. Thank you very much. Bye bye.